पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच. लष्कर-ए-तैयबा, ISI, पाकिस्तानी लष्करानंच कट रचला. NIAच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्ष तर गृहमंत्रालयाकडे सादर होणार अहवाल. 2,500हून अधिक जणांची NIA कडून चौकशी. सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केल्यास रक्ताचे पाट वाहतील. पाकिस्तानचा माजी मंत्री बिलावल भुट्टो पुन्हा बरळला. पाकिस्तानकडून लाईन ऑफ कंट्रोलवर सलग 8व्या दिवशी कुरापती सुरूच. रात्री कुपवाडा, उरी आणि अखनूरसह 6 ठिकाणी अंधाधुंद गोळीबार. भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासमोर सायबर हल्ल्याचा धोका. मागील 8 दिवसात 10 लाख वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न. महाराष्ट्र सायबर सेलचा अहवाल. संरक्षण, बँकिंग, शिक्षण विभाग लक्ष. चुन चुन के मारेंगे, अमित शहांचा दहशतवाद्यांना इशारा. पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार. दहशतवाद्यांनी लढाई जिंकली असं समजू नये, अमित शहांची तंबी. पाक विरोधातील कारवाईबाबत सरकारला पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडीतच जुंपली. सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आमचा पाठिंबा. शरद पवारांचं वक्तव्य. तर तुम्ही मोदी सरकारच्या चुकांसोबत आहात का, संजय राऊतांचा सवाल. लाडक्या बहिणींना याच आठवड्यामध्ये मिळणार पुढचा हप्ता. तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हप्ता थकला. नवं आर्थिक वर्ष सुरू झाल्यानं आता हप्ता न थकण्याची सरकारची ग्वाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलं का? मी तरी नाही. उपमुख्यमंत्री अजितदादांनी हात झटकले. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांना वडूज पोलिसांचं समन्स. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणी उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश. नाशकात हिट अँड रन. मद्यधुंद पिकअप चालकाची दुचाकीला जोरदार धडक. 23 वर्षीय जयश्री सोनवणेचा मृत्यू. आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात. केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले. महादेवाच्या महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं. भक्तांमध्ये मोठा उत्साह. तर 4 मेला बद्रीनाथ धामही भाविकांसाठी खुला होणार.